नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय? क्रियेचा काल काय आहे? क्रियेचे काल आणि यांचा हा दुसरा सीझन आहे। पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले की काल काय आहे आणि त्यांची परिभाषा किंवा त्यांचे प्रकार बघितले। यामध्ये आपण यांचे काही प्रश्न किंवा उत्तरे बघणार आणि कशा प्रमाणे हे प्रश्न आणि उत्तरे देणार आहे हे पण आपण पाहणार आहे। चला बघूया। बघा, पहिला प्रश्न तुमचा समोर आलेला आहे। पहिला प्रश्न आहे, नीचे दिए गए वाक्य में क्रिया का काल पहचान कर लिखो। इथे काही वाक्य दिलेले आहेत, त्यातून तुम्हाला काल पहचानायचं आहे की कोणता काल आहे आणि ती त्याच्या समोर लिहायचं आहे। कळलं? हो। तर चला पहिला प्रश्न बघूया। पहिला प्रश्न आहे, कश्मीर का सौंदर्य देखकर तुम्हें आश्चर्य होगा। तर इथे पहिला प्रश्न काय आहे? काश्मीर यांचं सौंदर्य बघून तुम्हाला खूपच आश्चर्य वाटणार। तर आश्चर्य होगा तर तुम्ही हा पाहणार की हा कोणता आहे? भविष्यकाल आहे किंवा हा तुम्ही पाहणार आहे ना। तर यांना काय आपण म्हणणार? भविष्यकाल असंही म्हणणार आहे। दुसरा बघा, रोने से खाने को लड्डू मिलते हैं। जेव्हा आपण रडत आहे त्यातून आपल्याला काय भेटणार आहे? लड्डू भेटणार आहे। तर यांना आपण काय म्हणतात? वर्तमान काल। हे कोणता काल आहे? वर्तमान काल आहे। आता तिसरा, ये एक संपूर्ण प्रक्षेपण था। हा सर्व एक संपूर्ण प्रक्षेपण होता। तर तुम्ही प्रक्षेपण म्हणजे इथे काय आलेलं आहे? भूतकाल असंही आलेला आहे। कळलं? हो। आता आपण बघणार आहे प्रश्न चौथा, मैं अब कभी कोई शैतानी नहीं करूंगा। तर इथे काय म्हणाले आहे की आतापर्यंत मी काय पण केले पण आता मी काहीही शैतानी नाही करणार आहे। तर याबद्दल हे जे आहे भविष्यकाळ किंवा हे भविष्यकाळातून हा परेशानी नाही घेणार आहे। कळलं? हो। आता पाचवा बघूया। आर्यन ने कनिष्का से कुछ सलाह मशवरा किया। आर्यन यांनी कनिष्का समोर किंवा कनिष्का सोबत हा काही सलाह किंवा मशवरा केलेले आहे। तर याप्रमाणे ही कोणता काल आहे? भूतकाल आहे। करणार आहे। तर याप्रमाणे हे कोणता काल आहे? भूतकाल आहे। कळलं की नाही? हो। बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न 6वा। कोणता? प्रश्न 6वा। बघा, माँ आज अस्पताल जाएगी। आई आता कुठे जाणार आहे? अस्पतालमध्ये जाणार आहे। तर हे कोणता आहे? भविष्यकाल आहे। कोणता आहे? भविष्यकाल आहे। 7वा, खेळ तो ग्रामीण जीवन की आत्मा आहे। खेळ काय आहे? ग्रामीण जीवनाची आत्मा आहे। तर हे कोण आहे? वर्तमान काल आहे। कोण आहे? वर्तमान काल आहे। तर अशा प्रमाणे आपण हे बघणार की काल कोणता आहे? तर हे कोण आहे? वर्तमान काल आहे। आता आपण 8वा बघणार आहे। 8वा काय आहे? जलाशय चांदी की भांति चमचमा रहा था। जलाशय हे चांदी म्हणजे चांदीची भांति चमचम होता। तर याप्रमाणे हे कोणता काल आहे? भूतकाल आहे। कारण की इथे था आलेला आहे। तर कार्य जे आपल्याला चाललेलं आहे तर यांना आपण काय म्हणतात? भूतकाल असंही म्हणत आहे। आता 9वा प्रश्न, भारत के गांव और नगर सैनिकों की वीरता की गाथाएं गाएंगे। आता इथे काय म्हणाले की भारत यांच्या गावात नगर किंवा सैनिक यांचा वीर सैनिक बद्दल यांचा वीरताचा गाथाएं गाणार आहे। तर यांना आपण काय म्हणणार? भविष्यकाल असंही म्हणणार आहे। कळलं? हो। आता 10वा, बालक पिता से पाणी पीता है। बालक म्हणजे मूल वडीलचं पाणी पीत आहे। वडीलचं पाणी पीत आहे। तर यांना आपण काय म्हणतात? वर्तमान काल असंही म्हणत आहे। कळलं की नाही? हो। आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न दुसरा। कोणता? प्रश्न दुसरा आलेला आहे। तर प्रश्न दुसरा काय आहे? दिए गए वाक्यों की क्रिया बदलकर भूतकाळ में लिखो। इथे खाली क्रिया दिलेल्या आहेत, त्यांना भूतकाळमध्ये परिवर्तन करायचं आहे आणि लिहायचं आहे। तर पहिला काय? खेळ तो ग्रामीण जीवन की आत्मा आहे। खेळ हा एक काय आहे? ग्रामीण जीवनाची आत्मा आहे। तर याला आपला भूतकाळमध्ये रूपांतरण करायचं आहे। तर बघा, खेळ तो ग्रामीण जीवन की आत्मा थे। खेळ हा ग्रामीण जीवनाची आत्मा थे म्हणजे होते। तर याप्रमाणे हा भूतकाळमध्ये परिवर्तन झालेला आहे। दुसरा बघा, पर में शौचालय जैसी सुविधा के लिए लोग जागरूक हो रहे हैं। पर म्हणजे वेगवेगळ्या स्थानावर शौचालयाची अशी सुविधा केलेले लोक जागरूक होत आहे। तर पर में शौचालय जैसी सुविधा के लिए लोग जागरूक हो रहे थे। पर या शौचालयाची सुविधासाठी लोक जागरूक होऊन जात आहेत।
तर याप्रमाणे इथे थे दिलेले आहे, तर हा भूतकाळमध्ये परिवर्तन झालेला आहे. कळलं? हो. आता बघा तिसरा, रोने से खाने को लड्डू मिलते हैं. जेव्हा आपण रडतो तेव्हा आपल्याला काय भेटतात? लड्डू भेटतात. आता यांचं परिवर्तन बघूया. चला. रोने से खाने को लड्डू मिलते थे. जेव्हा आपण रडतात तेव्हा आपल्याला काय भेटतात? लाडू मिळत होते. तर याप्रमाणे थे म्हणजे कार्य झालेलं आहे. तर यांना आपण काय म्हणत आहे? भूतकाळ असंही म्हणत आहे. चौथा बघा, हम नाले पर पूल बनाएंगे. आम्ही नाल्यावर पूल बनवणार. तर इथे बघा, हम नाले पर पूल बनाएंगे. तर याप्रमाणे इथे असं परिवर्तन दिलेले आहे. पाचवा, अकबर और बीरबल के किस्से बहुत प्रसिद्ध है. अकबर किंवा बीरबल यांचं किस्से खूपच प्रसिद्ध आहे. तर अकबर और बीरबल के किस्से बहुत प्रसिद्ध थे. तर याप्रमाणे आपण बघणार की असं परिवर्तन केलेले आहे. कळलं की नाही? हो. आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न 6वा. कोणता प्रश्न? 6वा. बघूया. चला. जब कभी शहर गए बड़े बड़े पूल देखे. जेव्हा आम्ही कधीही शहर गेलेले आहेत तेव्हा आम्ही खूपच मोठे मोठे पूल पाहिले. तर याप्रमाणे यांचं परिवर्तन कशाबद्दल होणार? चला बघूया. जब कभी शहर गए बड़े बड़े पूल देखे. जेव्हा आम्ही कधीही शहरात गेले तेव्हा मोठे मोठे पूल आम्ही बघितले. तर याप्रमाणे असंही परिवर्तन केलेले आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. चला अजून बघूया. चला. 7वा, सेठ काम कराने के बाद भी पैसा नहीं देना चाहता है. सेठ हा सगळं काम करून पण पैसे नाही आम्हाला देत आहे किंवा नाही देणार आहे. तर याबद्दल सेठ काम कराने के बाद भी पैसा नहीं देना चाहता था. तर याबद्दल असं परिवर्तन दिले आहे की सेठ काम करून पण आम्हाला पैसे नाही देणार आहेत. तर याप्रमाणे असंही परिवर्तन केलेले आहे. 8वा, हम छोटी बड़ी सभी बुरी आदतें छोड़ देंगे. आम्ही छोट्या किंवा मोठ्या सगळं बुरी आदते काय करणार, वाईट आदते काय करणार, सोडून जाणार आहे. तर यांचं परिवर्तन हम छोटी बडी सभी बुरी आदतें छोड़ दी. तर आम्ही छोटे किंवा मोठे खूपच जे बुरी आदते आम्हाला होते ते आम्ही सोडून जाणार आहे. तर याप्रमाणे असंही परिवर्तन केलेले आहे. कळलं की नाही? हो. आता 9वा बघा. डकेती राहजनी इन डाकुओं का पैसा है. म्हणजे डकेती आणि राहजनी हे सगळं डाकुंचं काय आहे? पैसा आहे. डकेती राहजनी इन डाकुओं का पैसा था. तर याबद्दल असंही परिवर्तन केलेले जात आहे. 10वा बघा. हमें बच्चे कर भी क्या सकते. हम क्या कर सकते. आम्ही मुळे आम्ही काय करू शकता? हम बच्चे कर भी क्या सकते. आम्ही मुलं काय करू शकतात. तर याप्रमाणे असंही परिवर्तन केलेले आहेत. कळलं की नाही? हो. आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न 3रा. कोणता? प्रश्न 3रा. तर चला बघूया. दिए गए वाक्यों की क्रिया बदलकर वर्तमान काल में लिखो. आता इथे काही वाक्य दिलेले आहे त्याला आपल्याला वर्तमान काल मध्ये परिवर्तन करायचं आहे. कळलं? हो. तर चला बघूया. पहिला आहे बच्चे हसते हसते खेळ रहे थे. मुले जे आहे ते हसून हसून खेळत होते. काय करत होते? हसून हसून खेळत होते. तर याप्रमाणे यांचं परिवर्तन असं दिलेले आहे की बच्चे हसते हसते खेळ रहे हैं. बच्चे म्हणजे मुलं हसत हसत खेळत आहे. दुसरा, माला घर नहीं जाएगी. माळा जे आहे ते घरी नाही जाणार आहे. तर इथे आहे जल से. तर यात उत्तर आहे माला घर नहीं जाती है. कुठे घर नाही जाणार आहे. तर याप्रमाणे असंही परिवर्तन केलेले आहे. तिसरा, ये एक संपूर्ण प्रक्षेपण था. हे एक संपूर्ण प्रक्षेपण होता. तर हे एक संपूर्ण प्रक्षेपण है. तर हा एक संपूर्ण प्रक्षेपण आहे. तर याप्रमाणे असं वर्तमान काळमध्ये परिवर्तन दिलेले आहेत. कळलं? हो. आता बघा. चौथा, जलाशय चांदी की भांति चमचमा रहा है. जलाशय कसं करत होता? चांदीच्या भोवती चमचम होता. तर जलाशय चांदी की भांति चमचमा रहा है. जलाशय जे आहे चांदीच्या भांति चमचमत होतं. तर याप्रमाणे आता आपण 5वा पाहणार आहे. कभी कभी कुत्ते के भौंकने की आवाज सुनाई पडती है. कधी कधी आपल्याला कुत्ता हा खूपच जोरात भौंकत होते तर आपल्याला आवाज सुनाई पडत आहे. तर कधी कधी त्यांचा कुत्त्यांचा भोकण्याचा किंवा ओरडण्याचा आवाज सुनाई पडत आहे. तर याप्रमाणे इथे हे असंही दिलेले आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा मला. कळलं? छान. आता बघा. 6वा, मैं अब कभी भी कोई शैतानी नहीं करूंगा. आता मी कधीही कोणाची शैतानी नाही करणार आहेत.
तर याप्रमाणे मैं अभी कोई भी शैतानी नहीं करता, मी आता कोणीही शैतानी नाही करणार आहे. मुझ जैसे गरीब का साथ कौन देगा, मी खूपच गरीब आहे, माझा साथ कोणी देणार का, तर मुझ जैसे गरीब का साथ कौन देत आहे. आठवा, चारों ओर सन्नाटा था, चौघ जण काय होतं, सन्नाटा होता. तर याप्रमाणे याचं परिवर्तन चारों ओर सन्नाटा है. तर असा प्रमाणे असंही परिवर्तन दिलेले आहे. कळतं हो. आता बघा, नवा, चिंकी चिड़िया पेड़ के नीचे बिल बनाकर रहती थी. चिंकी कुठे राहत होती, चिंकी चिड़िया वृक्षाच्या खाली बिल बनवून राहत होती. कुठे, वृक्षाच्या खाली बिल बनवून राहत होती. चिंकी चुईया पेड़ के नीचे बिल बनाकर रहती थी. चिंकी चुईया जे आहे वृक्षाच्या खाली बिल बनवून राहत होती. कळलं हो. 10वा बघा, भारत के गांव और नगर सैनिकों की वीरता की गाथाएं गाएंगे. भारतचं गाव किंवा नगर सैनिक यांचं जी वीरता आहे त्यांची गाथाएं गाणार आहे. कळलं की नाही हो. यांचं उत्तर बघूया. चला, भारत के गांव और नगर सैनिकों की वीरता की गाथाएं गा रहे हैं. भारत यांचं जे गाव किंवा नगर आहे सैनिक यांची वीरताचा खूपच गाथाएं गात जात आहे किंवा गा रहे हैं. तर याबद्दल असंही परिवर्तन केलेले जात आहे. कळतं की नाही हो. आता आपल्या समोर प्रश्न चौथा आलेला आहे. पुस्तक से वर्तमान काल के कुछ वाक्य चुनो और उन्हें भूतकाल और भविष्यकाल में परिवर्तन करके लिखो. हा जी पुस्तक म्हणजे पुस्तक जो आहे त्याच्यामध्ये वर्तमान ते काही वाक्य आपल्याला शोधून लिहायचं आणि त्यांच्यावर भूतकाल किंवा भविष्यकाल यामध्ये परिवर्तन करायचं आहे. बघा उत्तर. वर्तमान कालमध्ये पहिला, यह एक समय गाव है, यह एक समय गाव है. दूसरा, वह कैमरा बिना फ्लैक्शन के तस्वीर खींच लेता है. हा जो कॅमेरा आहे ते बिना फ्लॅक्शन मध्ये तस्वीर खिचत आहे. तिसरा, तो क्या भूत इंसानों जैसे होते हैं, तर काय भूत जे आहे ते इंसान बाबत ही दिसत आहे किंवा दिसते. तर याप्रमाणे असं 3 वर्तमान कालाचा तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. कसं 3 वर्तमान कालाचा प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. कळतं की नाही, तुम्हाला दिसत आहे की नाही हो. आता बघा भूतकाल म्हणजे, यह एक समृद्ध गाव था. हा एक समृद्ध गाव था म्हणजे हा एक समृद्ध गाव होता. तर याबद्दल तुम्ही बघणार की इथे था म्हणजे हे भूतकाल मध्ये आहे. दूसरा, वह कैमरा बिना फ्लैक्शन के भी तस्वीर खींच लेता था. हा जे कॅमेरा आहे ते बिना फ्लॅक्शन मध्ये पण तस्वीर किंवा तमवीर खींच लेऊन जातात. तमवीर पण त्यांना म्हणतात. तमवीर खींच लेऊन जातात आहे. तिसरा, तो क्या भूत इंसान जैसे होते, तर इथे म्हणाले की त्या भूत जे इंसान जसे होतात तर याप्रमाणे हा भूतकाळमध्ये परिवर्तन केलेले जात आहे. कळतं की नाही हो. आता आपण पाहणार आहे भविष्यकाळ. काय पाहणार आहे, भविष्यकाळ. भविष्यकाळ बघा, ये एक समृद्ध गाव होगा. आता होगा म्हणजे होणार. हा एक समृद्ध गाव होणार. झालेलं काय का नाही, होणार. तर याप्रमाणे असंही परिवर्तन दिलेले आहेत. कळतं की नाही तुम्हाला हो. आता दुसरा, वह कैमरा बिना फ्लैक्शन के भी तस्वीर खींच लेगा. हा जो कॅमेरा आहे ते बिना फ्लॅक्शन बाबत भी तस्वीर खिचन जाणार आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की होगा म्हणजे होणार. तर असं परिवर्तन दिलेले आहे. आता तिसरा, तो क्या भूत इंसानों जैसे होंगे, तर इथे म्हणाले हे की जे भूत आहे ते इंसान बाबत होणार का. तर याप्रमाणे आपण बघितले की वर्तमान काल किंवा भूतकाळ किंवा भविष्यकाळ यामध्ये परिवर्तन असणारा काय काय वर्तमान काळ बद्दल जे कार्य होत आहे त्यांना म्हणतात भूतकाळ. कसं म्हणतात, जे कार्य झालेलं आहेत आणि भविष्यकाळमध्ये जे होणार आहे. तर याबद्दल आपण पाहिले की कसं प्रमाणे यांचं परिवर्तन पण होऊन जात आहे. कळतं की नाही तुम्हाला, लवकरच लवकर सांगा. कळाले? छान. तर आज आपण काय शिकलो, आज आपण हे शिकलो की कशाप्रमाणे हे जे काल आहे त्यांचे प्रश्न किंवा उत्तरे कसं येणार. आपण हे पण बघितले की काही शब्द आपल्याला दिलेले जात आहे आणि त्याला परिवर्तन करायचंय. तर तुम्ही परिवर्तन करताना फक्त एवढंच ध्यान द्या की आपल्याला जे कार्य आहे ते जसं की वर्तमान बद्दल देणार आहे तर कार्य होणार आहे, भूतकाळ बद्दल देणार ते कार्य होऊन जाणार आहे आणि भविष्यकाळमध्ये ना ते होणार आहेत जे भविष्यकाळातून होणार आहे. याबद्दल तुम्ही असं पाहणार आहे की जेव्हा तुम्ही हा समजणार की काय होणार, कसं होणार, कसं पर्यंत होणार, ते तुम्हाला सगळं नीटप्रमाणे होणार. तर तुम्हाला काय करायचं, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे आणि हा सोपे आहे की होणार
जाऊन होणार आणि चालत आहे. तर हे सगळं व्यवस्थित तुम्हाला आणि सोपे आहे, की तुम्ही कशाप्रमाणे काल यांचं परिवर्तन करणार किंवा कसा ओळखणार, की हा काल कोणता आहे किंवा हा कार्य कोणता नाही आहे. तर अशा प्रमाणे ही सगळं तुम्ही करणार आहे. कळलंच की नाही? हो. धन्यवाद.